जय महाराष्ट्र, मी मुदस्सीर शेख आणि तुम्ही पाहत आहात PLN न्यूज। परडी शहरातून आज सकाळी पहाटे एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। परडी शहरातील TPS कॉलनीमध्ये आज सकाळी पहाटे एका मानवी शरीराच्या गुडघ्याच्या खालचा जे तुकडा असते ते सापडला होता। त्या सापडल्याने TPS कॉलनीमध्ये खळबळ उडाली होती। त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी रेल्वे पोलिसांना संपर्क केला। संपर्क केल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पोलिसांनी ते जे तुकडा होता त्याला ताब्यात घेतला। त्यानंतर पोलिसांनी तपास केला की हे घातपात आहे का अपघात आहे याचाही संशय व्यक्त करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी जेव्हा तपास केला तर TPS कॉलनीच्या एक 100 मीटरच्या अंतरावर परडी हैदराबाद आणि परडी नांदेड हे रेल्वे रोड जात आहे। तर या रेल्वे रोडवर एक अज्ञात व्यक्तीची बॉडी सापडली। त्या बॉडी सापडल्यानंतर पोलिसांनी ते तपास सुरू केलेला आहे। सध्या ते तपास परडी संभाजीनगर पोलीस आणि परडी रेल्वे पोलीस हे करत आहे। आम्ही यावेळी सध्या उभा आहे त्याच ट्रॅकवर आणि ज्या ठिकाणी ते बॉडी सापडली होती त्या ठिकाणी आम्ही सध्या उभा आहे। आणि हे आतापर्यंत ही माहिती अधिकृत समोर आलेली नाही आहे की ते अपघात आहे का घातपात आहे, याचीही पोलीस तपास करत आहे। या बॉडी सापडल्यानंतर हे पूर्णपणे शहरात सकाळी सकाळी हे बातमी वाऱ्याने पसरली होती आणि त्यानंतर पूर्ण शहरात एक खळबळ उडाली होती की हे बॉडी आखिर कुणाची आहे। त्या व्यक्तीची आतापर्यंत ओळख पटलेली नाही आहे। लवकरच या सर्व घटनेची अधिकृत माहिती समोर येईल। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा PLN न्यूज परडी।